आहिरेकर मैदानात उतरलेले आहेत। तसंच मी बाजार गली संघाला विनंती करेन की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे मैदानात आणि या सामन्याला गती आणायची आहे आणि दोन्ही संघांनी इथे सहकार्य करायचं आहे। बाजार गली स्पोर्ट्स क्लब तसंच डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब। तसंच या सामन्याचे नाणेफेके नुकतेच झाले। डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब संघाने नाणेफेके जिंकला होता। तसंच प्रथम फलंदाजी ते स्वीकारली होती। तसेच मांडवी गली कोली जमात संसदीय सदस्य सभासद हरचंद्र कासकर, राजेंद्र डिगे, विनायक गुस्ते, तुम्ही आलात, तुमचे मनापासून आभार, धन्यवाद। थँक्यू रोहित। धन्यवाद अलंकार। पुढचं समालोचन करतील आमचे लाडके चंदनेश लडगे। ओव्हर टू यू चंदनेश। धन्यवाद रोहित। तसेच धन्यवाद मांडवी गली स्पोर्ट क्लब, द सिगरेट बॉयज। नमस्कार, मी तुमचा सर्वांचा लाडका चंद्रेश लडगे सरचे स्वागत करते या साहेब चषकात 2025। आजचा दुसरा सामना, पहिला चेंडू पडतोय, स्ट्राइकवर आहे समाधान आहिरकर आणि अंकुर टपके, गोलंदाज अमर। पहिला चेंडू टटला चेंडू मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय, स्वतःचा खातं खोलताना संघाचं श्रीगणेश करतोय 4 धावेने। दमदार सुरुवात, पहिला चेंडू फुलटच चेंडू तटवतोय लेग साइडच्या दिशेने, 4 धावेने खातं खोलते समाधान। पुन्हा एकदा तयार समाधान सामना करेल अमर यांच्या गोलंदाजीचा। पुन्हा यॉर्कर पद्धत चेंडू खेळून काढतोय सेकंड स्लिपच्या माध्यमातून, परंतु एका धावेने रोखून नाही ठेवलं। धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती म्हणजे 5। आजचा दिवस, दुसरा दिवस या स्पर्धेचा। स्ट्राइकवर येतोय अंकुर, गोलंदाज अमर। हलका त्यांनी खेळून काढतोय, मिसफील्ड होते तिथे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। अंकुर स्वतःचं खातं खोलतोय एका धावेने आणि संघाला नेऊन पोहोचवतोय 6 धावसंख्येवरती। दमदार सुरुवात करून दिली होती समाधान यानं। मर्यादित षटकांचे ही क्रिकेट सामने मांडवी गली स्पोर्ट क्लब प्रस्तुत साहेब चषक 2025 सिगरेट बॉयज। दमदार आयोजन या स्पर्धेचं, सुंदर सजावट मैदानावर करून देते सिगरेट बॉयज। पुन्हा एकदा भिरकावून मारतोय, टटवतोय, चेंडू जातोय ता मात्र गावान साहेब चषक जास्तोय तो लय भारी।
डी ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली. आणि तसेच हे तुम्ही गीत ऐकता आणि हे रेकॉर्डिंग झालं ते म्हणजे रविराज रेकॉर्डिंग स्टुडिओ वर्सोवा. दुसऱ्या चेंडूवर प्रहार करतोय, 4 धावने संघ पुढे सरते, धावसंख्येत भर येते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 2 अंकी 10 मध्ये. पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय पॉइंटच्या दिशेने, परंतु एका धावने रोखून ठेवतोय. एका धावने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती म्हणजे 11. मात्र थोडस चेंडू आतमध्ये येतोय. षटक संपते, एक षटक संपते, धाव फळकावर लागतात 11. बिनबाद 11. दमदार सुरुवात. समाधानी यांच्या बॅटमधून 2 चौकार येत आहेत. पॉवर प्लेचे षटक, हाणामारीचं षटक. तुम्हाला 35 मिनिटांमध्ये ही 6 षटकं संपवायची आहेत याची नोंद घ्यायची आहे. दमदार असं आयोजन मांडवी गेली स्पोर्ट क्लब तसेच सी ग्रेड बॉईज साहेब चषक 2025 आजची मोसमातली ही 34 स्पर्धा, 14 स्पर्धेचा दुसरा दिवस. संघाचं दुसरं आणि आपल्या कोट्यावरील पहिलं षटक घेते प्रीतीन. तटोला चेंडू, चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय सीमारेखा पार, 6 धावा. ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढ. आता मात्र खोलवर टपा खेळून काढतोय, परंतु एका धावेने रोखून ठेवतोय. चांगलं असं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवते समाधान. पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता, षटकार आणला होता. आता मात्र संत गतीने हळवार असपणे एक धाव काढतोय. या एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 18. दमदार सुरुवात करून देतोय समाधान आपल्या संघासाठी. डोंगरी स्पोर्ट क्लब एक नामवंत नाव. या पुन्हा एकदा टटोल्या चेंडू अंकुर याच्या बॅट मधून. आता मात्र तिथे काही चुकी करत नाही. फुटबॉल असो या व्हॉलीबॉल असो आयोजन करताना भारी, क्रिकेट असो या व्हॉलीबॉल असो आयोजन करताना भारी. ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. सी ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानात.
अंकुर यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज अर्चित. थोडंसं कमजोर फटका मानावा लागेल अंकुर यांचा. नक्कीच दमदार फटका असता तर नक्कीच आम्हाला ते 6 धावांमध्ये रूपांतर झालं असतं. अर्चित हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं. स्वतःचं खातं खोलतोय, संघाला नेऊन पोचवतोय 19 धावसंख्येवरती. हळूवार असा सामना, शांत गतीचा सामना सुरू आहे, परंतु थोडस समाधान तिथे हवी होतोय. 2 चौकार 1 षटकार मारून मात्र हलक्या हाताने खेळून काढतोय पॉइंटच्या दिशेने. एकदा पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा कॉल होतोय आणि ह्या छोट्या 2 धावा मानाव्या लागतील. नक्कीच दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल होतोय. या 2 धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 21. आणि तसेच डोंगरी गल्ली तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष महेंद्र लडगे यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब तसेच सिगरेट बॉईज तर्फे आमच्या मंचावर येऊन स्थानग्रहण व्हायचं आहे. पुन्हा एकदा तयार. मात्र हलक्या हाताने खेळून काढतोय. पुन्हा एकदा नकार देत तिथे समाधान. दोन षटकं संपते, धाव फळकावर लागते 22. 1 गड्याच्या मोबदल्यात डोंगरी गल्ली स्पोर्ट क्लब. धन्यवाद चंदनेश लडगे. तसंच मी स्वागत करतो इथे डोंगरी गल्ली तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री महेंद्र लडगे यांनी मंचावर यायचं आहे. तसंच भरत जांगले यांचं सुद्धा मी इथे स्वागत करतो मंडळाच्या वतीने. धन्यवाद, तुम्ही आलात, आमच्या शब्दाला मान दिलात, खरोखरच धन्यवाद. थँक्यू चंदनेश. कंटिन्यू. संघाचं 3रं आणि आपल्या कोट्यामधील पहिले षटक घेऊन आहे सरोज. याच्यानंतर होणारा सामना श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब. मी दोन्ही संघांना विनंती करेन की त्यांनी मैदानात हजर राहायचं आहे. या इनिंगच्या अखेरीस या मॅचचा नाणेफेकी होणार आहे. याचे दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद चंदनेश. उत्कर्ष. धन्यवाद रोहित. तसेच एक सुरेख चेंडू तिथे, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईकवर समाधान. अध्यापक दमदार सुरुवात करून दिली होती समाधान याने. मात्र टटोले चेंडू पॉइंटच्या दिशेने स्मॅशिंग शॉट खेळतोय. एकदा पूर्ण करते, दुसऱ्या धावचा कॉल होतोय. अच्छे सुरेख फिल्टर तिथे किरण. एकच धाव देते समाधान यांना. या एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ते म्हणजे 25. तिसरे षटक मार्गस्थ.
एक निर्धाव चेंडू येतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवते सरोज. हा मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू मिडॉनच्या दिशेने धावून करतोय, परंतु एका धावेने रोखून ठेवतोय अर्चित याने. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, परंतु खेळून काढतोय. षटक संपतंय. 3 षटक संपतायत. धावा फळकावर लागतायत. 27 एक गड्याच्या मोबदल्यात. धन्यवाद चंदनेश. याच्यानंतर होणारा सामना श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब. मी दोन्ही संघास विनंती करेन की त्यांनी मैदानात हजर राहायचं आहे. या इनिंगच्या अखेरीस पुढच्या सामन्याचे नाणेफेकी होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब तसेच गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब. अध्यापक मी सांगू इच्छितो की बाजारगल्ली संघानं 3 षटक टाकण्यामध्ये 15 मिनिटाचा सुमार घेतलेला आहे. संघाचं चौथं षटक घेऊन येत आहे जतीन. स्ट्राईकवर आहे समाधान. पहिला चेंडू भिरकाड मारण्याचा प्रयत्न होतोय. असं वाटतं झेल निसटलेला असावा. एक जीवदान भेटते तिथे समाधान यांना. धावसंख्या होते ते म्हणजे 28. स्ट्राईकवर आहे अर्चित. ता मात्र थोडस चेंडू खालीच राहतोय, निघून जातोय. निर्धाव चेंडू जातोय. अर्चित चेंडू समजू शकला नाही. धावसंख्या स्थिर राहते 28 वरती. टटोल्या चेंडू मिडॉनच्या दिशेने स्ट्रेट ड्राइव्ह फटका. या एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 29. आणि हा पंचांचा इशारा येतो नो बॉलचा आणि फ्री हिट. हो, या फ्री हिटचा पुरेपूर वापर करतो की नाही समाधान.
यॉर्कर पद्धत चेंडू खेळून काढतोय, थोडंसं मिस होते तिथे, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा कॉल होतोय आणि या 2 धाव भेटतात. या 2 धावने संघ पुढे सरकते, धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 32 वरती. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढतो चेंडू, एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा कॉल होतोय. आता मात्र राकेश मिस होतोय तिथे. या 2 धाव भेटतात, या 2 धावने संघ पुढे सरकते, धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते म्हणजे 34. दमदार सुरुवात डोंगरी गली स्पोर्ट क्लबच्या बाजूनं समाधान ऐरे करून देतोय. उत्कर्ष टटवल्या चेंडू, चेंडू जातोय ऑफ स्ट्राईकच्या वरून. षटकार. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. बॉल द्यायचा. मी पुन्हा एकदा इथे विनंती करतो, श्री सिनेमादय स्पोर्ट्स क्लब संघ, गोमागली स्पोर्ट्स क्लब संघ, दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे. जर तुम्ही नाणेफेकीसाठी वेळेवरती पोहोचला नाही तर तुम्हाला पेनल्टीचा सामोरा जावा लागेल. रिंगणाच्या बाहेर फक्त एकच खेळाडू ठेवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो, श्री सिनेमादय स्पोर्ट्स क्लब तसंच गोमागली स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाच्या कर्णधारास नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे. तसंच या सामन्याचे नाणेफेकी करतील सिगरेट बॉईजचे सदस्य श्री जितेन बोले. धन्यवाद चंदनेश. अतिशय सुरेख फटका लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढतोय, एकदा पूर्ण करतोय पण एका धावेने सुरक्षित राहतोय तिथे हर्षित. या एका धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्येत 41. नक्कीच समाधान ऐरकर एक दमदार व्यक्तिमत्व, दमदार असं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये. पण एकदा तयार. ता मात्र धन्यवाद चंदनेश. तसेच सिगरेट बॉईजचे वरिष्ठ सभासद प्रदोष टाके इथे आलेले आहेत, मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसंच वेसावा कोळी सर्वोदय सोसायटीचे अध्यक्ष
श्री मनीष बुनगवले यांचं सुद्धा इथे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसंच याकूब मेस्तरी यांना सुद्धा मी विनंती करीन की त्यांनी मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवायची आहे. याकूब मेस्तरी. धन्यवाद याकूब. आमच्या शब्दास मान देऊन तुम्ही इथे आलात, खरोखरच धन्यवाद. मी मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू चंदनेश. धन्यवाद रोहित. एक सुरेख असा चेंडू तिथे पडतो एक, परंतु एका धावेने रोखू नाही शकले. समाधान यांना धावसंख्येत भरते. धावसंख्येत 42. तसे ट्राय करतोय एक मिड ऑफच्या दिशेने, एकदा पूर्ण करते, दुसऱ्यांचा कॉल होतोय. तशीच फेकी सुद्धा सुरेख होतय हर्षल यांच्या मार्फत. आणि एक धाव मानवलं की तिथे एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 43, 43. लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस चेंडू. आता मात्र चुकीला माफी नाही. षटकार. क्रिकेटच्या मैदानावरी श्री सिनेमादेव संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. मी विनंती करीन गोमागली स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार जिथे कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे. मागच्या षटकात सुद्धा असंच शेवटच्या चेंडूवर षटकार आणला होता समाधान याने. जेव्हा जेव्हा गरज भासते संघाला धावांची तेव्हा तेव्हा षटकार आणतोय समाधान. या 6 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 49. मात्र बाद होते तिथे अर्चित. आणि गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी. गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली. धन्यवाद चंदनेश. मी गोमागली संघाच्या कर्णधारास विनंती करेन की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे. गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब सहकार्य करायचं आहे. आपण यूट्यूबवरती मॅच पाहत असाल तर खरोखरच आपल्या वेळेचं महत्त्व इथे जाणून घ्यायचं आहे. तसंच श्री कैलास तरे यांचं मी मंचावरती हार्दिक स्वागत करतो. तसंच श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष तसेच वर्सोवा स्पोर्ट्स क्लबचे माननीय सदस्य श्री वासुदेव भांजी यांचंसुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. तसंच याकूब मेस्तरी यांचंसुद्धा मी इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेसावा शिक्षण संस्थेवरती नवनिर्वाचित कार्यकारी सदस्य असे श्री कैलास तरे यांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसंच पुन्हा एकदा मी गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब संघाच्या कर्णधारास विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे.
पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु तिथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटते आणि धावसंख्या अर्धशतक लागतं. 50 धावा. हा मात्र डायरेक्टली पायावर चेंडू आदळतोय, बाद होतोय तिथे. प्रणित आई मसाली गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब सहकार्य करायचं आहे. गोमागल्ली स्पोर्ट्स क्लबच्या कर्णधारास विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे. जर या इनिंगच्या शेवटपर्यंत जर तुमचा नाणेफेकी झाली नाही तर तुम्हाला पेनल्टीचा सामोरा जावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये जे 2 खेळाडू रिंगणाच्या बाहेर असतात त्यातला आणखी एक खेळाडू रिंगणाच्या आत घेण्यात येईल. तरी मी विनंती करतो गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब संघाला की त्यांनी मैदानात हजर राहायचं आहे टॉससाठी. धन्यवाद चंदनेश. तसेच या दरम्यान एक गडी बाद होते. प्रणित सारखा दमदार फलंदाज मात्र थोडंसं लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होतोय. निखिल स्वतःचा खात खोलतोय आणि संघाला नेऊन पोचवतोय 51 धावसंख्येवरती. नक्कीच अजूनही हलक्याने पॉइंटच्या दिशेने खेळतोय. एकदा पूर्ण करतोय. मात्र आता गडी गमावतोय तिथे. निखिल बाद होतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धाव फळकावर लागतात 52. नक्कीच एक दोन मोठे फटके पाहायला भेटले तर नक्कीच एक फायटिंग स्कोर, एक मोठं टार्गेट उभं होऊ शकतं. स्ट्रायकर आहे समाधान. टटवल्या चेंडू, फुल टॉस चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सीमा रेखा पार 6 धावा. महाराज की जय.
पुन्हा एकदा टटला चेंडू चेंडू हवेमध्ये ता मात्र झेल टिपतोय तिथे आणि तर नक्कीच धन्यवाद चंदनेश. मी पुन्हा एकदा विनंती करतो गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब संघाच्या कर्णधारास नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे. श्री सिनेवाद्या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. नक्कीच 21 चेंडूचा सामना करत 49 धावा ठोकून काढल्या समाधान यानं. आणि 59 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे बाजगली स्पोर्ट क्लब समोर डोंगरी गली स्पोर्ट क्लबने. या सामन्याचे यानंतर होणारा सामना श्री सिनेवाद्या स्पोर्ट्स क्लब विरुद्ध इथे गोमागली संघाला पेनल्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. नाणेफेकीसाठी वेळेवरती हजर न राहिल्या कारणाने त्यांना रिंगणाच्या बाहेर जे 2 खेळाडू बाहेर असतात त्यातला अजून आणखी एक खेळाडू रिंगणामध्ये घेण्यात येणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद श्री सिनेवाद्या स्पोर्ट्स क्लब. आज्ञेश चावाला तुम्ही वेळोवेळी इथे आलात, धन्यवाद. येतावे गावात साहेब जास्तोय तो लय भारी. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ये सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं. मी विनंती करतो गोमागली स्पोर्ट्स क्लब संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे. तसेच श्री सिनेवाद्या स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार आज्ञेश चावाला इथे आलेले आहेत. ते मेजवानी आलेली आहे. याच्यानंतर होणारा सामना श्री सिनेवाद्या स्पोर्ट्स क्लब विरुद्ध गोमागली स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघांमध्ये जो कोणी षटकार मारेल प्रत्येक षटकारास जितेंद्र बोले यांच्याकडनं प्रत्येक षटकारामागे 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ही दोन्ही संघांना मेजवानी आहे, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तसंच
कॅमेरामॅन सहकार्य करायचं आहे गोमागली स्पोर्ट्स क्लब. तसंच नाणेफेकी झाल्या झाल्या आपल्याला आपला निर्णय ते त्वरित कळवायचा आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बाजारगली स्पोर्ट क्लबच्या बाजूने सलामीवीर राकेश आणि विघ्नेश आणि गोलंदाज आहे तो म्हणजे पिंटू. 59 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते म्हणजे हलक्याने खेळून काढता अतिशय सुरेख झेल. पहिला झेल टिपतोय निखिल. व्हेरी एक्सलेंट. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. जबरदस्त असा झेल टिपतोय पहिल्या चेंडूवर. मी पुन्हा एकदा विनंती करतो गोमागली स्पोर्ट्स क्लब संघाने सहकार्य करायचं आहे. इथे नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. या सामन्याचे नाणेफेकी करतील श्री जितेंद्र बोले. गोमागली संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण ते स्वीकारलेलं आहे. तसंच मी गोमागली संघाच्या कर्णधारास विनंती करीन की या स्पर्धेबद्दल आपले 2 शब्द त्यांनी सांगायचे आहेत. हॅलो, प्रथम मी गोमागल्ली स्पोर्ट्स क्लब तर्फे मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सी ग्रेड बॉईज मांडवी गल्ली आयोजित सी ग्रेड बॉईज साहेब चषक 2025 या स्पर्धेकरिता हार्दिक शुभेच्छा. बस, थँक्यू. तसंच श्री सिनावदा स्पोर्ट्स क्लबचे आपले कर्णधार आज्ञेश चावाला यांना सुद्धा मी विनंती करीन की या स्पर्धेबद्दल त्यांनी 2 शब्द सांगावेत. हॅलो, खरोखरच मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सी ग्रेट बॉईज साहेब चषक खरोखरच देखण्यालायक टुर्नामेंट आहे. खूप सुंदर ऑर्गनायझन केले आहे. धन्यवाद. धन्यवाद आज्ञेश. नुकताच झालेल्या नाणेफेकीमध्ये गोमागली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. धन्यवाद आज्ञेश. ओव्हर टू यू. धन्यवाद रोहित. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं तो पिंटू यांना. टटोला चेंडू हवेमध्ये. आता चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. दक्षिण टिपे जिथे कुठे असेल त्यांनी पेवलीशी संपर्क साधायचा आहे. दक्षिण टिपे. हॅलो हॅलो. या 4 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 5 वरती. दमदार सुरुवात. आता मात्र कुठेतरी धावा जमतायत. स्ट्राईकवर आहे जतीन. पहिल्या चेंडूचा प्रहार करतो. 4 धावा भेटत आहेत. मात्र टटोला चेंडू. आता मात्र त्या दिशेने आता मात्र क्षेत्ररक्षण बदलतोय. स्वप्नील दुसरा झेल टिपतोय तिथे. गावान साहेब चषक जास्तोय तो लय भारी. गावान साहेब चषक जास्तोय तो लय भारी. सी ग्रेटची
पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ये सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी, मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. फलंदाज पाठवायचा लवकरात लवकर. नवीन फलंदाज कविश. गोमागली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. याच्यानंतर होणारा सामना श्री स्नेहमादेव स्पोर्ट क्लब विरुद्ध गोमागली स्पोर्ट क्लब. गोमागली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. पिंटू जबरदस्त असं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत आहेत. पहिल्या झेल टिपला निखिल आले, दुसरा झेल टिपला स्वप्नील आलं. मात्र हलका हाताने खेळून काढतोय, परंतु एका धावेने रोखू नाही शकलं कविशानं. या एका धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 वरती. जतीन यांच्या बॅट मधून पहिला चौकार आला होता या इनिंगचा. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, हाणामारणीचं षटक, परंतु याच षटकात 2 गडी बाद होत आहेत बाजारगली स्पोर्ट क्लबचे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतोय आपल्याच फॉलोथ्रोमध्ये. पिंटू एक निर्धाव चेंडू टाकतोय. एक यशस्वी गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवते. आता मात्र अध्यापक 6 धावेंवर रोखून ठेवतोय बाजारगली स्पोर्ट क्लबला. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. अच्छे सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवते आपल्याला पिंटू. एक षटक संपते 3 गाड्यांच्या मोबदल्यात. बाजारगली स्पोर्ट क्लब नक्कीच एक षटक संपते, धाव फळकावर लागते. 3 गड्यांच्या मोबदल्यात बाजारगली स्पोर्ट क्लब संघाचं दुसरं आणि आपल्या कोट्यामधील पहिले षटक होते आहे. समाधान. मी पंचांना विनंती करतोय सामन्याला थोडी गती आणायची आहे.
संघाचं दुसरं आपल्या कोटीमधील पहिलं षटक घेऊन आले समाधान. फुलटच चेंडू हलक्या हाताने खेळतोय. फाईन लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय. परंतु एका धावेने रोखून नाही ठेवतं. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 7. फुलटॉस चेंडू टटवतोय. ऑफसाईडच्या दिशेने एकदा पूर्ण करते. दुसऱ्या धावेचा माग होतोय तिथे, पण तो एका धावेने रोखून ठेवताय. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 8. दुसरे षटक मार्गस्थ. दक्षित टिपे यांनी मंचावर यायचंय. दक्षित टिपे त्याने खेळून काढतोय चेंडू. आता मात्र थोडस मिस होते तिथे. आणि या 2 धाव भेटतात. या 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत भर होते. 2 अंकी धावांमध्ये रूपांतर होतंय. हा मात्र बॅट चिकाडा घेतोय. एकदा भेटे. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 11. दुसरे षटक मार्गस्थ. धाव होत्यात 11. 3 गड्यांच्या मोबदल्यात बाजारगली स्पोर्ट क्लब. मात्र अतिशय सुरेख चेंडू तिथे. गुडलेंचा चेंडू थोडासा उचली घेतोय, निघून जातोय. यष्टीरक्षक आपले काम बजावते. धावसंख्या स्थिर राहते 11 वरती. सुरेखाची सुरुवात करून दिली होती. जबरदस्त असं स्टार्ट करून दिलं होतं पिंटू यानं. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता. एक पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच शैलीचा चेंडू. निर्धाव चेंडू. षटक संपते. 2 षटक संपतात. धाव फळकावर लागतात 11. 3 गड्यांच्या मोबदल्यात बाजारगली स्पोर्ट क्लब. मी विनंती करतोय की सामन्याला थोडी गती आणायची आहे. संघाचं तिसरं आणि आपल्या कोठ्यामधील पहिले षटक होते अंकुर. टार्गेट 59 आहे. टार्गेट 59 आहे.
फुलटो चेंडू टटवतोय, पॉइंटच्या वरून खेळतो चेंडू, चेंडू जातोय येतावे गावान सीमा रेखापार 4 धावा. तो लय भारी येतावे गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गल्ली या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 वरती. येतावे गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी येतावे गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. चौथा धक्का बसतोय अमर यांच्या बॅट अमरच्या स्वरूपात 16 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर सरोज, एक दमदार फलंदाज या बारजली स्पोर्ट क्लब मधून एक हार्ड हिटर मानला जातो सरोज. अध्यापक धावसंख्या होते 16. 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसरे षटक मार्गस्थ. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतोय पण आपल्याच फॉलोथ्रोमध्ये कव्हर करते तिथे अंकुर. धावसंख्या स्थिर 16 वरती. थोडस दडपण आणतोय, पूर्णपणे जखडून ठेवतोय बाजारगली स्पोर्ट क्लबच्या फलंदाजांना. आता मात्र थोडासा हलक्या हाताने खेळून काढतोय, ऑफसाईडच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेची माग होते परंतु तिथे सरोज नकार देत आहेत. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17 वरती. तिसरे षटक मार्गस्थ असताना मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतोय. षटक संपते, 3 षटक संपते, 10 फळकावर लागतात. 17. 4 गड्यांच्या मोबदल्यात. व्यापक 3 षटक टाकण्यामध्ये 17 मिनिटं खर्च केलेले आहेत डोंगरिवली स्पोर्ट क्लबने.
संघाचं चौथं आणि आपल्या कोट्यामधील दुसरं षटक घेऊन ते पिंटू. मागच्या षटकात पिंटू याने 3 गडी बाद करत 6 धावा दिल्या होत्या. तोच पिंटू पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये गोलंदाजीचा भार घेऊन आलेला आहे. स्ट्रायकर आहे सरोज, दमदार फलंदाज सरोज. टाटवल्या चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपते तिथे स्वप्नील. गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. 5वा धक्का बसतोय सरोज यांच्या मार्फत. तो लय भारी. सी ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. स्वप्नील सलग दुसरा झेल टिपतोय. सरोज सारख्या फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवतोय. सरोज यांची जागा म्हणून त्यासाठी नवीन फलंदाज विशाल. फुलटॉस चेंडू परंतु फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाही. मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात. पहिला वाईटच्या स्वरूपात एक धाव येते डोंगरेलीच्या बाजूनं. अवांतर धाव. धावसंख्या व्यवस्थित 18. मात्र खेळतो चेंडू बॅटच्या स्वरूपात एक धाव निघते. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 19. हलक्या धावेने खेळून काढतोय. एक धावेमध्ये रूपांतर होते. एक धावेने संघ पुढे सरकते. धावसंख्येत पोहोचते ती म्हणजे 20. पिंटू जबरदस्त एक चांगलं व्यक्तिमत्व या गोलंदाजीमध्ये प्रदर्शन करतोय. पुन्हा एकदा टाटवला चेंडू जातोय. गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी. सी ग्रेडची पोरं निघाली क्रिकेट. दमदार फटका येतोय विशाल यांच्या बॅटमधून 6 धावींसाठी. या 6 धावीने संघ पुढे सकते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 वरती. साहेब चषक 2025 आजच्या दिवसातील
या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना. पुन्हा एकदा टटोल्या चेंडू, चेंडू आता जातोय लॉंगॉनच्या दिशेने. झेल टिपतोय तिथे स्वप्नील. सलग तिसरा झेल टिपतोय तिथे. सलग तिसरा झेल टिपतोय स्वप्नील. प्रदीप आंबेकर यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचं आहे. आणि तसेच पिंटू याने एक 15 धावा देऊन 2 षटकात 5 गडी बाद केलेले आहेत. पिंटू याने जबरदस्त असं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवते पिंटू. नवीन फलंदाज तेजस. याच्यानंतर होणारा सामना श्री सिनामधे स्पोर्ट्स क्लब विरुद्ध गोमागली स्पोर्ट्स क्लब. या सामन्याचे पंच असतील श्री भरत पेदे, तसंच प्रदीप आंबेकर आणि तिसरे पंच असतील दक्षिण टिपे. मात्र कोलवा टप्पा. चेंडू खालीच राहतोय. एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर राहते 26 वरती. काही गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न होते तिथे आणि या बाद होतोय कवी. पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. तसेच नवीन फलंदाज हर्षल. नवीन फलंदाज हर्षल. गोलंदाज समाधान. हलक्या त्याने खेळून काढतोय. भावेश तिथे मिस करतोय. एका धावेने रोखून नाही ठेवलं हर्षल यांना. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती म्हणजे 27. 29 स्कोरबोर्ड 29 झालेले आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटते. टटोले चेंडू, चेंडू हवेमध्ये. निखिल टपके आता मात्र
येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी येतावे गावान साहेब चषक गाजतोय तो लय भारी सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गल्लीची पोरं निघाली नवीन फलंदाज किरण. टटोला चेंडू हवेमध्ये समाधान तिथे आपल्याच फॉलोथ्रोमध्ये झेल टिपतोय. 9वा गडी बाद होतोय बाजागली स्पोर्ट क्लबचा. सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी ये सिगरेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. पाच षटकं संपतायत. धाव फडकावं लागते 30 गाड्यांच्या मोबदल्यात. बाजागली स्पोर्ट क्लब. सहा चेंडू 29 धावांची गरज. प्रत्येक षटकार आणावाच लागेल. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. शेवटचा गडी शिल्लक. गोलंदाज आहे भावेश. स्ट्रायकर आहे तेजस. सुरेख चेंडू तिथे निर्धाव चेंडू जातोय. तेजस समजू शकलं नाही चेंडूला. भिरकावून मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू निघून जातोय. 5 चेंडू 29 धावा. एक धाव. एका धावने संघ पुढे सरकतोय 31 वरती. नक्कीच भावेश 4 चेंडू आणि 28 धावांची गरज. मात्र 3 चेंडू हे फॉर्मॅलिटी मधून टाकावेच लागतील. 3 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. मात्र 4 धाव भेटत आहेत. या 4 धावने संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 35. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या मॅचचे. मात्र निर्धाव चेंडू आणि पूर्ण सामना आपल्या बाजूने झोकलेला आहे. डोंगरी गली स्पोर्ट क्लब हा सामना जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीत प्रवेश घेतलेला आहे. डोंगरी गली स्पोर्ट क्लबने अभिनंदन. डोंगरी गली स्पोर्ट क्लब. याच्या नंतर होणारा सामना गोमागली स्पोर्ट क्लब
विरुद्ध श्री श्रीराम स्पोर्ट क्लब.